परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी कासारवाडी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदान केले। त्यासोबतच आघाडीच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सकाळी 7:30 वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली। मतदातांनीही आपला अधिकार बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती। घटनेने दिलेले अधिकार आणि आपल्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदार जागृत झाला आहे। मंगळवारी सकाळी माननीय विवेक पाटील यांनी कासारभट येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। दरम्यान प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी चर्चाही केली। अत्यंत उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि आमच्यासाठी आघाडीसाठी अत्यंत चांगली परिस्थिती पोझिशन जी आहे ती अत्यंत चांगली आहे। आता पनवेल उरण या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीचे मतदारसंघ येतात। 14च्या 14 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 पंचायत समितीवर आघाडीचा विजय होईल असं 100% खात्री मला वाटते। बहुतांश मतदारसंघात मी जाऊन आलेला आहे। प्रत्येक मतदारसंघातल्या साधारण 2-3 मतदान केंद्राला आम्ही भेट दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी फोनवर कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे। अत्यंत पोषक आणि अत्यंत चांगलं वातावरण या निवडणुकीमध्ये आहे। एकूणच माननीय विवेक पाटील यांच्या प्रतिक्रियेने विजय आघाडीचाच निश्चित आहे, यात तिळमात्रही शंका नाही। शेतकरी कामगार पक्ष स्वतःच्या केलेल्या कामावर आम्ही मतदान मागत असतो। आम्हाला कुठल्या हवेची गरज लागत नाही। विधान परिषद सभेला 2 वेळा 2009 आणि 2014ला आमचा जो पराभव झाला होता तो केवळ पहिल्यांदा त्या ठिकाणी राहुल गांधीची लाट 2009ला आणि 2014ला मोदींची लाट। हे स्वतःचं कर्तृत्व असं काही नाही, कुठल्या ना कुठल्या तरी लाटेवर निवडून येतात, पण आमचे कार्यकर्ते घेऊन लोकांची सेवा करून त्या ठिकाणी आपलं स्थान असं बळकट करत असतात। म्हणून आपण बघितलं आत्तापर्यंत झालेल्या आता या 3 महिन्यात झालेल्या निवडणुकामध्ये पनवेल अर्बन बँकेमध्ये आम्ही 100% जागा घेतल्या। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ह्याच्यात आम्ही 100% जागा घेतल्या। 36 वर्ष भाजपचं कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये जे प्राबल्य होतं किंवा त्यांचा 6 वेळा आमदार निवडून आलेला होता। जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा भाजपचा आमदार त्या ठिकाणी निवडून यायचा, पण ह्या वेळेला मात्र शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील निवडून आलेले आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता नसताना आलेले आहेत आणि भाजपचा उमेदवार 5 नंबरला गेला। त्याच्यामुळे हे सगळे विजयाची घोडदौड चालू झाली आहे ती महानगरपालिकेपर्यंत अशीच चालेल असा मला विश्वास वाटतो।